सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तब्बल 406 साकव नादुरुस्त आहेत। कुंडमळा दुर्घटनेनंतर आता सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासकीय यंत्रणा अलर्टवर आलेली पाहायला मिळते। मंत्री नितेश राणे यांच्याकडून जिल्ह्यातील नादुरुस्त साकवांचा आढावा घेण्यात आलेला आहे। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन साकव दुरुस्त करावा अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होते आहे। आम्ही मंडळातल्या काही सदस्यांनी एक वर्गणी जमा करून या साकवाची 3 वर्षापूर्वी तात्पुरती दुरुस्ती केली होती किरकोळ। त्यामुळे गेली 3 वर्ष त्यावरून मुलं ये जा करीत आहेत। परंतु आता तुम्ही परिस्थिती पाहिली असता त्याचे गर्डर दोन्ही बाजूचे तुटलेले आहेत। फक्त ते गेल्या मागच्या वेळी मध्ये सपोर्ट दिले आहेत त्याच्यावर तो साकवा अवलंबून आहे। त्यामुळे मोठा पूर आल्यानंतर केव्हाही या साकवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि तसेच मुलांचीही अघटित घटना घडू नये यासाठी शासनानं ताबडतोब दुरुस्ती करावी अशी आमची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।